पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल असं भाकीत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी केले। शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राऊतांनी केला। त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आमचं सरकार मजबूत स्थितीत असून त्यांना किती स्वप्न पाहायची ती पाहू द्या असा टोला शिंदेने लगावलाय। तर मंत्रिमंडळ विस्तारावरून सुद्धा राऊत आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे सरकारला धोका, राज्यात पुन्हा सत्तांतर, शिंदे समर्थक सेनेच्या संपर्कात, संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ, आमदार आमच्या संपर्कात आहे। राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू असतानाच राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले। यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला। या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे भाजप पक्षश्रेष्ठींशी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं। मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे। आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही। खरं तर महाविकास आघाडीच्या सत्तेत सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं। आता तोच कित्ता शिवसेना नेत्यांकडून गिरवला जातोय। मात्र संजय राऊतांच्या या दाव्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी खंडन केलंय। तसंच संजय राऊतांचं हे स्वप्नरंजन असल्याची मार्मिक टीकाही शिंदे यांनी केली आहे। त्यांना ते स्वप्नात राहू द्या, चांगलं आहे ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्या। हे राज्यामध्ये 166 लोकांचं सरकार आहे। शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूने सतत दावे प्रतिदावे केले जातात। शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीही काही शिंदे समर्थक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता। मात्र प्रत्यक्षात बहुमत चाचणीवेळी वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं। ऐन मतदानावेळी शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगर शिंदे गटाला जाऊन मिळाले होते। त्यामुळे आता संजय राऊतांच्या दाव्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।